अगदी खूप साध्या सोप्या पद्धतीनं आणि बहिरूजपेक्षा देखील बेस्ट ही बिर्याणी लागते आणि चवीला पण खूप मस्त ही बिर्याणी असते। आणि कोरडी म्हणाल तर अजिबात कोरडी होत नाही, खूप छान आणि मसालेदार अशी ही बिर्याणी होते आणि चिकन देखील खूप छान शिजलेलं आहे। त्याच्यासाठी पहिली स्टेप करायची ती म्हणजे कांदा चिरून व्यवस्थित ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपणाला हा कांदा आहे ते तेलात तळून घ्यायचा आहे। आता इथे मी 400 ग्रॅम दही वापरलेलं आहे अर्धा किलो चिकनसाठी। आता 400 ग्रॅम दहीला काय करायचं, आधी थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या गुठळ्या कमी होतात, म्हणजे गुठळ्या नाहीशा होतात। आता याच्यामध्ये काय करायचं, आपण जे अर्धा किलो चिकन आणलं होतं हे चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि या दह्यामध्ये आपलं चिकन आहे ते टाकून घ्यायचं। कांदा बघा मस्त ब्राऊन झालेला आहे। आता काय करायचं, याच्यामध्ये आपण जे चिकन आणलं होतं चिकन टाकायचं आणि इथे मी सुहानाचा रेडी टूचा जो बिर्याणी मसाला असतो जे 45ला पॅकेट मिळतं ते टाकलेलं आहे। मी इथे कुठलंही प्रमोशन करत नाही, मी जशी बिर्याणी बनवते ते तुम्हाला सांगते आणि खूप छान लागते, तिखट होत नाही, खूप छान गोडसर अशी ही बिर्याणी होते। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि थोडा लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे थोडंसं आंबट होतं आणि आंबट गोड अशी छान टेस्ट याला येते। आपण दही आहे ते खूप आंबट नाही वापरलेलं, ताजं असं दही वापरलेलं आहे आणि लिंबू टाकल्यामुळे देखील चिकन आहे ना ते खूप छान दिसतं। आता काय करायचं, तांदूळ शिजायला ठेवायचं। जोपर्यंत चिकनला अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायचं आहे, अर्धा ते 1 तास तुम्ही मॅरिनेट करू शकता। आता आधी पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे जे तुम्हाला आवडतील आणि जे तुमच्या डब्यामध्ये असतील ते तुम्हाला खडे मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत। मीठ टाकायचं आणि थोडंसं लिंबू पिळायचा म्हणजे भात देखील छान मोकळा आणि चांगला होतो। थोडंसं तुम्ही याच्यामध्ये तूप देखील टाकू शकता किंवा नसेल तर तेल देखील टाकू शकता। आता आपला तांदूळ आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडा शिजेपर्यंत म्हणजे 80% तुम्हाला याच्यामध्ये तांदूळ शिजवायचा आहे। आता मी तिथे अर्धा किलो तांदळाला इथे 300 ग्रॅम तांदूळ घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा किलो चिकन असेल तर 300 ग्रॅम तांदूळ वापरायचा। आता भात शिजल्यानंतर काय करायचं आहे, ह्याचं जे शिजण्याची प्रोसेस आहे ती बंद करण्यासाठी थोडंसं थंड पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे शिजण्याची प्रोसेस आहे ती बंद होते। आता मी इथे टमॅटो आलं लसूण पेस्ट मी टाकली नव्हती म्हणून टमॅटो आलं लसूण पेस्ट आणि जो आपण कांदा भाजला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आता तेल पातेलं ठेवायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला बिर्याणी बनवायची आहे ते पातेलं ठेवायचं आणि जो कांद्यासाठी आपण तेल वापरलं होतं तेच तेल याच्यात भातात वापरायचं। जास्त तेलाचा वापर करायचा नाही कारण बऱ्याच वेळेला तेल जास्त झाल्यामुळे ना एकदम मळमळतं आणि जास्त तेलाचं देखील पदार्थ खाणं आपल्या शरीरासाठी घातक असतं, त्याच्यामुळे कमी तेलातच आणि खूप छान आणि अशी टेस्टी अशी ही बिर्याणी तयार होते। आता काय करायचं आहे, व्यवस्थित हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आधी पण आपण भाजलेला आहे पण थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि लगेचच झाकण ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं ना पाणी जास्त सुटतं आणि मग चिकनचं जास्त पाणी त्याच्यातच आपण भात टाकला तर एकदम भात आहे तो गीर शिजला जातो आणि भात आहे तो असा मोकळा मोकळा होत नाही। आता मी जो कांदा शिल्लक राहिलेला तो याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे। आता बघू शकता पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे। पाणी कमी झालं की आपला जो शिजलेला भात आहे ते त्याचा एक वर थर लावून घ्यायचा, वरून काही टाकण्याची गरज नाही। आता जो ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे त्याच्याच वाफेनं वरचा भात शिजला जातो। खाली एक तवा मी ठेवलेला आहे आणि तव्यावरती हा जो पातेल आहे ते ठेवलेलं आहे आणि छान दम 15 ते 20 मिनिटं छान दम द्यायचा। दम दिल्यानंतर खूप छान असा लुसलुशीत आपला भात आणि एकदम छान होतो, म्हणजे अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की हा खूप कोरडा झालाय। बऱ्याच वेळेला बिर्याणी आपली कोरडी होते म्हणून ती चांगली लागत नाही, पण ही बिर्याणी अजिबात तुमची कोरडी होणार नाही आणि खूप चांगली लागते, टेस्टी लागते आणि तिखट देखील खूप जास्त होत नाही। व्हिडिओ